नमस्कार. प्रत्येक देशाची एक गोष्ट असते नाही का? आणि आपल्या भारताच्या आधुनिक गोष्टीची सुरुवात होते एका खास पुस्तकातून. एक असा दस्तऐवज ज्याने कोट्यावधी लोकांचं भविष्य लिहिलं. आज आपण तीच कहाणी ऐकणार आहोत, आपल्या भारताच्या संविधानाच्या जन्माची. चला तर मग हा रोमांचक प्रवास एकत्र सुरू करूया. तर सगळ्यांच्या मनात येणारा पहिला प्रश्न, भारताचं संविधान, जे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे, ते नक्की कोणी बनवलं आणि कसं बनवलं? हे काही एका दिवसाचं काम नव्हतं. याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या भागात शोधणार आहोत. तर आपल्या कथेचा पहिला अध्याय सुरू होतो एका मागणीने. ही फक्त स्वातंत्र्याची मागणी नव्हती, तर आपलं भविष्य आपल्याच हातांनी लिहिण्याच्या हक्काची मागणी होती. ही मागणी होती एका संविधान सभेची, जिथे भारतीयच भारताचं नशीब ठरवणार होते. पण ही मागणी मान्य होणं काही सोपं नव्हतं बरं का. हा प्रवास सुरू झाला 1934 साली, जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदा ही कल्पना मांडली. पुढच्याच वर्षी म्हणजे 1935 मध्ये ही एक अधिकृत मागणी बनली. तरीही ब्रिटिशांनी याला तत्वतः मान्यता द्यायला 1940 साल उजाडलं आणि अखेर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेमुळे ही सभा प्रत्यक्षात आली. म्हणजे विचार करा, एका कल्पनेला सत्यात उतरायला तब्बल 12 वर्षांचा काळ लागला. ही कॅबिनेट मिशन योजना एक खरा टर्निंग पॉइंट होता. ब्रिटन सरकारने आपल्या 3 महत्त्वाच्या मंत्र्यांना भारतात पाठवलं: लॉर्ड पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. याच तिघांनी मिळून संविधान सभेच्या स्थापनेचा अंतिम आराखडा तयार केला, ज्यामुळे भारताच्या भविष्याला एक निश्चित दिशा मिळाली. मागणी तर मान्य झाली, पण आता खरी कसोटी होती. या प्रचंड मोठ्या सभेत कोण असणार, त्यांची निवड कशी होणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामाला सुरुवात कशी होणार? चला आता या सभेच्या आत डोकावून पाहूया. भारताच्या स्वातंत्र्यासोबतच आपल्याला एक खूप मोठी जखमही मिळाली, आणि ती म्हणजे फाळणी. याचा थेट परिणाम आपल्या संविधान सभेवर झाला. फाळणीच्या आधी जिथे 389 सदस्य एकत्र बसून देशाचं भविष्य लिहिणार होते, तिथे फाळणीनंतर केवळ 299 सदस्य उरले. खरं तर देशाचीच नाही, तर देशाचं भविष्य लिहिणाऱ्यांची फाळणी झाली होती. हे आकडे फक्त नंबर नाहीत, तर त्यावेळच्या भारताचं प्रतिबिंब आहेत. म्हणजे बघा, फाळणीपूर्वी ब्रिटिश भारताचे 292 प्रतिनिधी तर राजा महाराजांच्या संस्थानांचे 93 प्रतिनिधी एकत्र येणार होते. पण फाळणीनंतर हे चित्र पूर्णपणे बदललं. प्रांतांचे प्रतिनिधी 229 झाले आणि संस्थानांचे फक्त 70 उरले. या आकड्यांवरूनच त्यावेळच्या राजकीय उलथापालथीची कल्पना येते. 9 डिसेंबर 1946 हा तो ऐतिहासिक दिवस होता, ज्याची अनेक वर्ष वाट पाहिली गेली होती. संविधान सभेची पहिली बैठक भरली. सभेतले सर्वात वयस्कर सदस्य म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरतं अध्यक्षपद देण्यात आलं. पण या ऐतिहासिक क्षणाला एक ग्रहण लागलं होतं. मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीसाठी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच वातावरणात एक अनिश्चितता आणि तणाव होता. पण अशा अस्थिर परिस्थितीवर मात करण्यासाठी सभेने लवकरच आपलं स्थायी नेतृत्व निवडलं. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी, तर उपाध्यक्षपदी H.C. मुखर्जी यांची निवड झाली. कोट्यावधी लोकांच्या आशा आकांक्षांचं ओझं आणि एका नव्या राष्ट्राच्या निर्मितीची जबाबदारी आता या 2 महान व्यक्तींच्या खांद्यावर होती. ओके, तर सभास्थापन झाली, नेतृत्वही मिळालं. पण आता पुढे काय? कामाची दिशा काय असणार? आपल्या संविधानाचं मूळ तत्वज्ञान काय असेल, हे ठरवण्यासाठी सभेने उद्दिष्टांचा ठराव आणि वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. सभेला दिशा देण्याचं काम केलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी. 13 डिसेंबर 1946 रोजी त्यांनी एक ऐतिहासिक उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा फक्त एक ठराव नव्हता, तर एक शपथ होती, एक वचन होतं. यातच स्वतंत्र, सार्वभौम प्रजासत्ताक भारताचं स्वप्न होतं. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या मूल्यांची पायाभरणी इथेच झाली, जी पुढे आपल्या संविधानाचा आत्मा बनली. आता विचार करा, एका संपूर्ण देशासाठी कायदे आणि नियम बनवायचे होते. हे काम 1 किंवा 2 व्यक्ती करूच शकत नव्हत्या. म्हणूनच या महाकाय कामाची तब्बल 22 समित्यांमध्ये विभागणी करण्यात आली. मूलभूत हक्कांपासून ते राज्यांच्या अधिकारांपर्यंत प्रत्येक विषयावर सखोल विचार करण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती होती. किती पद्धतशीर नियोजन होतं नाही? पण या 22 समित्यांपैकी एक समिती होती, जी सर्वात महत्त्वाची होती, जिच्यावर संविधानाचा पहिला कच्चा मसुदा लिहिण्याची जबाबदारी होती. चला आता त्या समितीवर लक्ष केंद्रित करूया, जिला अनेकदा संविधानाचे शिल्पकार असंही म्हटलं जातं. इथे तर जणू काही त्यावेळचे सगळे दिग्गज नेते एकत्र आले होते. संविधानाचा मसुदा बनवण्याची सर्वात मोठी आणि अवघड जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर होती.
केंद्राचे अधिकार काय असतील हे नेहरूजी पाहत होते. सभेचं कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे होती, तर नागरिकांचे मूलभूत हक्क निश्चित करण्याचं महत्त्वपूर्ण काम सरदार पटेलांवर होतं. स्वातंत्र्याच्या लढाईतले हे सेनानी आता राष्ट्रनिर्माते बनले होते. 29 ऑगस्ट 1947 या दिवशी स्थापन झाली ती समिती जिच्यावर संविधानाला शब्दरूप देण्याची जबाबदारी होती. मसुदा समिती आणि अध्यक्षस्थानी होते कायदे पंडित डॉक्टर B.R. आंबेडकर. त्यांची टीमसुद्धा तितकीच तगडी होती. त्यात N. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, K.M. मुन्शी यांच्यासारखे देशातले सर्वोत्तम कायदेतज्ञ होते. ही एक ड्रीम टीम होती जिने संविधानाचा प्रत्येक शब्द, प्रत्येक स्वल्पविराम पारखून घेतला. पण बघा, प्रत्येक मोठ्या कथेमध्ये काही पडद्यामागचे नायक असतात, बरोबर? B.N. राव हे असेच एक होते. ते घटनात्मक सल्लागार होते आणि त्यांनीच मसुदा समितीच्या कामासाठी आवश्यक असलेलं सगळं प्राथमिक संशोधन आणि आराखडा तयार करून दिला होता. त्यांचं योगदान खूप मोठं आणि पायाभूत होतं, पण ते नेहमी पडद्यामागेच राहिले. चला, आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. तो ऐतिहासिक क्षण जेव्हा भारताने स्वतःला एक संविधान अर्पण केलं आणि एका नव्या युगाची सुरुवात केली. आता या 4 महत्त्वाच्या तारखा कायम लक्षात ठेवा, ज्यांनी भारताचं नशीब बदललं. 22 जुलै 1947 जेव्हा आपण आपला तिरंगा स्वीकारला. 26 नोव्हेंबर 1949 तो दिवस जेव्हा संविधानाचा मसुदा स्वीकारला गेला. 24 जानेवारी 1950 जेव्हा 284 सदस्यांनी त्यावर आपल्या स्वाक्षऱ्या करून इतिहासात आपलं नाव कोरलं. आणि अखेर 26 जानेवारी 1950 जेव्हा भारत खऱ्या अर्थाने एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक बनला. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपलं संविधान 26 जानेवारी 1950ला पूर्णपणे लागू झालं, तरी त्यातल्या काही महत्त्वाच्या तरतुदी जसं की नागरिकत्व, निवडणुका आणि तात्पुरती संसद या 26 नोव्हेंबर 1949 पासूनच लागू करण्यात आल्या होत्या. यामागचं कारण होतं की देशाचा कारभार एका दिवसासाठीही थांबायला नको. आपले संविधानकर्ते किती दूरदृष्टीचे होते हे यावरून कळतं. त्यांनी जगाचा अभ्यास केला आणि जगातल्या वेगवेगळ्या संविधानांमधल्या चांगल्या गोष्टी आपल्या संविधानात घेतल्या. अमेरिकेकडून नागरिकांचे मूलभूत हक्क घेतले, तर ब्रिटनकडून संसदीय लोकशाहीची पद्धत घेतली. आयर्लंडकडून राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे घेतली, तर दक्षिण आफ्रिकेकडून भविष्यात संविधानात बदल करण्याची प्रक्रिया शिकलो. त्यांनी जगातल्या सर्वोत्तम गोष्टी निवडून भारतासाठी एक अद्वितीय दस्तऐवज तयार केला. आणि या सगळ्या मेहनतीनंतर आपल्याला मिळाला तो महान वारसा, जगातील सर्वात मोठं, सर्वात तपशीलवार असं लिखित संविधान. 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस, हजारो तास चर्चा, वादविवाद आणि मंथन यातून हा ग्रंथ साकार झाला. हा फक्त एक कायद्याचं पुस्तक नाही, तर आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. पण एक प्रश्न उरतोच की एवढ्या परिश्रमानं तयार झालेल्या या वारशाची आपण आज किती जपणूक करतो, यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.